नमस्कार मित्रांनो, तूही माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा कसा ट्विस्ट आपल्यासमोर पाहायला मिळणार आहे आणि त्या ट्विस्टमध्ये मात्र नक्की काय होणार आहे. कारण रमाकांतला किडनॅप करून घेऊन जाणाऱ्या ह्या वल्लरी आणि उदयकांच्या समोर आता सुप्रियाचं एक आता भयानक सत्य कसं येणार आहे आणि सुप्रिया मात्र आता ह्या रमाकांतला वाचवायला जाते. वाचवायला गेल्यानंतर आता समोर नक्की काय घडणार आहे हे आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि त्यात म्हणजे अर्णव ईश्वरी यांनी स्पर्धेमध्ये आता धमाकेदार एंट्री करत सौदामिनी आणि आता स्पर्धेचा जो काही आयोजक आहे यांना दोघांना रंगेहात पकडून पोलिसांच्या ताब्यामध्ये आता त्यांच्यावर कारवाई कशी केलेली आहे. स्पर्धेचे नियम मोडणाऱ्या ह्या आयोजकाला आणि ह्या सौदामिनीला मात्र स्पर्धेमधून आता कोणतेही हक्क न देता सगळे काही काढून घेतलेले आहे. बरोबर अर्णव ईश्वरी यांनी एक आता पुरावा देत हे सगळं घडून आणलेलं आहे. कारण नम्रता आता त्यांच्याशी हात मिळवायला जाते अर्णव ईश्वरी बाद व्हावे यासाठी, परंतु नम्रताच मात्र आता केलेल्या तिच्या चुकीमुळे या स्पर्धेतून बाद होणार आहे. तेव्हा मित्रांनो आता पुढे नक्की काय होतं हे आपण सविस्तर बघूयात. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका. तेव्हा मित्रांनो हे बघा, आता अर्णव ईश्वरी यांना स्पर्धेपर्यंत पोहोचण्यासाठी किती संकटांना सामना करावा लागतो आणि त्यात म्हणजे आता सौदामिनीने असे अनेक काही डाव खेळलेले आहेत. ईश्वरी अर्णवच्या जीवावर सुद्धा ती उठलेली आहे, परंतु तरीसुद्धा या सगळ्या संकटावर मात करून अर्णव ईश्वरी स्पर्धेच्या ठिकाणी आलेले आहेत. पण तरीसुद्धा मात्र तेथे आल्यानंतर त्यांना पास न मिळवून देण्यासाठी सौदामिनीचे प्रयत्न सुरू असतात आणि ऐन वेळेस मात्र आता नम्रताला हे सुचतं. नम्रताला असं वाटतं की ईश्वरी आणि अर्णव शेवटी येथे येऊन पोहोचले, मग आता आपण ह्या सौदामिनीशी हात मिळवणी करून आता ह्या ईश्वरी अर्णवला स्पर्धेची तिकीटच मिळवायला द्यायला नको. काहीतरी असं लढवायला हवं की आपण सौदामिनीचं ऐकायचं आणि या स्पर्धेमधून अर्णव ईश्वरीला जर तिकीट मिळाले नाही तर त्या स्पर्धेतून ते बाद होतील. म्हणून आता सौदामिनीशी तिने हात मिळवणी केलेली आहे. परंतु आता ईश्वरीच्या हे सर्व काही लक्षात आलेलं असतं आणि ईश्वरी मात्र आता सगळं काही आता पुराव्यासहित त्यांना एकत्र पकडत असते. कारण आयोजकांनी मात्र सौदामिनीच्या सोबत जे डील केलेलं होतं ते सगळं काही ईश्वरीने आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून घेतलेलं असतं. कारण आता जेव्हा सौदामिनी अर्णव ईश्वरीला चॅलेंज करते की तुम्ही स्पर्धा जिंकून म्हणजे दाखवा आणि स्पर्धेमध्ये फक्त भागच घेऊन दाखवा, तर ईश्वरी आणि अर्णव हे दोघंही तिचं ऐकून घेतात. पण ईश्वरी अर्णवला म्हणलेली असते की हे बघा, ह्या बाईपासून आपल्याला सावध राहावं लागेल आणि त्या बाईच्या विरोधात मात्र आपल्याला असं काहीतरी पुरावा मिळवावा लागेल की जेणेकरून आपल्याला हिच्या सगळ्या काही आता ह्या कान लक्षात घेऊन आयोजकांसमोर आणि स्पर्धेच्या सगळ्याच ह्या आयोजकांसमोर हे सर्व आणलंच पाहिजे. कारण जो आयोजक आता ह्या स्पर्धेमधील आहे तर तो मात्र सौदामिनीला मदत करतोय आणि तो आपले पास देण्यासाठी नकार देतो. काही ना काही कारण आपल्याला सांगतो. हे ईश्वरी आणि अर्णवने ओळखलेलं असतं आणि त्याच वेळेस मात्र आता ईश्वरी म्हणते की अर्णव सर आता असं काहीतरी प्लॅन करावा लागेल की जेणेकरून आपल्याला पाससुद्धा मिळतील आणि सौदामिनीचं सत्य अख्ख्या जगासमोर येईल. तेव्हा या सौदामिनीला आता कसा धडा शिकवायचा हे माझ्या बाजूने मी तयार आहे. परंतु अर्णव सर मला एक गोष्ट अशी वाटते, कारण जेव्हा रूममधून बाहेर पडताना म्हणजे हॉटेलच्या रूममध्ये अर्णव ईश्वरी असतात तर तेथून बाहेर पडताना मात्र आता हे वल्लरी आणि ही कुणाला तरी घेऊन जात असताना ईश्वरीने कळत नकळत बघितलेलं असतं. पण बाहेर पाऊस खूप असल्यामुळे आता ईश्वरीला हे सगळं काही लक्षात येत नाही. पण सारखं तिच्या डोक्यामध्ये हेच सुरू असतं की बाबा मला असे दोनदा का दिसले असतील, बाबा काहीतरी संकटात आहे, नाहीतर बाबा इथे स्पर्धेसाठी आले असतील. कारण बाबा तर इथे सुद्धा दिसत नाही, बाबा कुठे असतील याचा मात्र ती आता विचार करत असते. तिला आता बाबांची काळजी लागलेली असते. ती आता गणूबाप्पाला हात जोडते, गणूबाप्पा काही कर पण बाबा जिथे कुठे असतील त्यांना सुखरूप वाचून दे आणि ही स्पर्धा मात्र आता आम्हाला जिंकून दे. कारण स्पर्धा जिंकणं खूप महत्त्वाचे आहे. आणि आता ईश्वरी आणि अर्णवला तेथे बघून सगळ्यांना फार आनंद झालेला असतो. परंतु ह्या नम्रताचा जळफळाट होत असतो. तिला असं वाटतं की काही करून आता ही सात्विक फॅशन तर बुडालीच पाहिजे आणि आपली आकाश जी काही टेक्स्टाईल आहे तर त्याचं नाव सगळ्यांच्या समोर आलं पाहिजे. यासाठी नम्रताचे प्रयत्न सुरू असते आणि ती लगेच आता सौदामिनीशी बोलायला येते. सौदामिनीला म्हणते, हे बघा मी तुमच्याशी डील करायला तयार आहे, पण किती काही झालं तरी ईश्वरी आणि अर्णव ह्या दोघांना स्पर्धेमध्ये भाग घेऊन देऊ नका.
त्यासाठी मला तुम्ही जे काही सांगताल ते मी ऐकायला तयार आहे. तेव्हा लगेच सौदामिनी म्हणते की अरे वा, तुझा नवरा तर खूप मात्र बढाया मारतो, जसा तो आपल्या भावाचा खूपच गुलाम आहे. तेव्हा नम्रता म्हणते की हो, हेच मला देखवत नाही, कारण तो प्रत्येक गोष्ट आपल्या भावाची ऐकतो. त्यामुळे त्याला कोणतीही आता किंमत या घरात आणि ह्या कंपनीमध्ये नाही. आणि मला त्यांना दाखवून द्यायचं आहे की त्यांचंसुद्धा काहीतरी एक वेगळी अशी जागा असू शकते. आणि त्यासाठीच आज मी तुमच्याबरोबर जे तुम्ही सांगाल ते करायला तयार आहे. फक्त अर्णव ईश्वरी यांना तुम्ही स्पर्धेमध्ये भाग घेऊन देऊ नका. आणि ही स्पर्धा कितीही झालं तरी मी जरी भाग घेतला तरीसुद्धा मी आकाश टेक्स्टाईलच्या तर्फेने भाग घेतलेला आहे. आणि स्पर्धा जरी मी जिंकले तरीसुद्धा सगळा काही पैसा आहे तर तो माझ्या कंपनीला लागला जाईल. मी मात्र काहीच आता सात्विक फॅशनला मदत करणार नाही. तेव्हा सौदामिनी म्हणते की ठीक आहे, जे प्रयत्न तुला करता येईल ते तू कर, आणि जे प्रयत्न मला करता येईल ते मी करते. ईश्वरी आणि अर्णव मात्र पोहोचून देणार नाही, ही काळजी माझी लागली. कारण स्पर्धेमधून त्यांना ऐनवेळेस बाद कसं करायचं हे माझ्याकडे लागलं. म्हणून मात्र आता लगेच ती तेथे आयोजकांना बोलवते, आयोजकांचे कान भरते. किती काही झालं तरी तुम्हाला पास द्यायचे नाही. परंतु आकाशने एक अशी युक्ती लढवलेली असते. आकाशने मात्र आता जेव्हा ते कोणी नसतं त्याच वेळेस मात्र अर्णव ईश्वरी यांचे पास घेतलेले असतात. आणि ते पास घेऊन त्याने आपल्याजवळ ठेवलेले आहे. आता ऐन वेळेस मात्र ईश्वरीने अर्णव यांना कोणीही पास द्यायला तयार नसतात. परंतु आकाशने असं काहीतरी गेम फिरवलेला असतो आणि ते पास अर्णव ईश्वरी यांना मिळून दिलेले असतात. आता अर्णव ईश्वरी स्पर्धेमध्ये एंट्री करतात त्याच वेळेस मात्र आता सगळ्यांना एक प्रकारचा धक्काच बसतो. कारण ईश्वरीने मात्र आता हे जे काही या केबिनमध्ये घडलेलं आहे ते तिने गुपचूप ऐकलेलं असतं आणि आपल्या मोबाईलमध्ये सगळं रेकॉर्ड करून घेतलेलं असतं. आणि आता मात्र ऐनवेळेस धमाका होऊन स्पर्धेमध्ये शेवटी अर्णव ईश्वरी भाग घेतात आणि ही स्पर्धासुद्धा जिंकतात. पण ईश्वरीचं सगळं काही लक्ष बाबावर असतं. आणि ऐनवेळेस आता स्वामी समर्थांच्या कृपेने असं काहीतरी चमत्कार झालेला असतो की जेथे आता वल्लरी ही स्पर्धेला इकडे यायला निघलेली असते. पण त्याच वेळेस मात्र आता जो रमाकांत आहे तर तो गाडीमध्ये मात्र आता यांनी बांधून ठेवलेला असतो. आणि तेथे उदयकांत त्याच्यावर पिस्तूल रोखून असतो. पण त्याच वेळेस मात्र आता वल्लरी जेव्हा गाडीच्या खाली उतरते तर आता सुप्रिया तिच्या समोर आलेली असते. कारण आता देवदर्शनावरून सुप्रिया घरी आलेली आहे आणि तिच्यासोबत संजयसुद्धा असतो. पण जेव्हा आता ह्या तिघांना एकत्र बघितल्यानंतर मात्र आता सुप्रियाला धक्काच बसतो. सुप्रिया म्हणते की संजय, अहो हीच ती बाई आहे. ह्या बाईनेच मात्र अर्णव सरांच्या बाबाला आणि मला फसवलं. कारण जेव्हापासून आम्ही हिला शोधत आहे तेव्हापासून ही माझ्यापासून पळच काढते. काही झालं तरी आज हिला सोडायचं नाही. म्हणून आता ही स्वामी समर्थ असं म्हणते आणि आता मात्र ह्या वल्लरीचा पाठलाग करायला घेते. पण त्याच वेळेस आता संजय समोर मात्र आता जो काही रमाकांत बांधून ठेवलेला आहे आणि तो रमाकांतला ओळखतो. आणि ह्या माणसाला बांधून ठेवलेला आहे आणि हा उदयकांत आहे वाटतं. यानेच मात्र या बाईशी मदत केलेली आहे आणि हात मिळवणी करून आज रमाकांतची अशी अवस्था केलेली आहे. आणि हे कुणाला सांगायला नको म्हणून आज पुन्हा यांनी अर्णवच्या बाबांना बांधून ठेवलेलं आहे. कारण अर्णवच्या बाबांना मात्र आता संजय ओळखत असतो. आणि आता ही सुप्रिया आता अगदी धरतच मात्र वल्लरीला आसडतच आणते आणि आसडतच आणून मात्र आता तिला खरा इंगा दाखवते. तेव्हा मात्र सुप्रिया ईश्वरीला फोन करण्याचा प्रयत्न करत असते. पण ईश्वरी मात्र आता इकडे स्पर्धेमध्ये तिने भाग घेतलेला असतो. आणि त्याच वेळेस आईचा फोन काय येतो म्हणून सुप्रिया म्हणजे सारखा फोन करत असते. तिला मात्र आता हे सत्य दाखवायचं असतं. आणि त्याच वेळेस मात्र सुप्रिया आता फोन करत असते तरी वल्लरी जोरात मात्र मागून तिच्या डोक्यामध्ये मारते. पण त्याच वेळेस आता रमाकांतने आता उदयकांतला एक गचंड देऊन त्याने आपली सुटका करून घेतलेली आहे. आणि तो कसा बसा मात्र आता ह्या उदयकांतला आणि ह्या वल्लरीला मारण्याचा प्रयत्न करतो. पण त्याच वेळेस मात्र सुप्रियाच्या डोक्याला लागलेलं असतं. सुप्रिया खाली बेशुद्ध पडलेली असते. पण रमाकांत मात्र ह्या दोघांना चांगलंच मारतो. आणि संजयला आता मात्र संजय जोरात ओरडतो, किंचाळतो. आणि त्याच वेळेस तेथे आजूबाजूचे लोक धावतच येतात. आणि वल्लरी मात्र तेथून पळ काढणार तोच लगेच आता हा रमाकांत वल्लरीला धरतो आणि वल्लरीला धरून म्हणतो की आता बास झालं, तुझ्या पापाचा घडा भरला, मी तुला नाही सोडणार. आणि त्याच वेळेस आता उदयकांत जेव्हा गोळी मारायला जातो तेव्हा ती गोळी मात्र आता ही
रमाकांतच्या पायाला लागलेली असते आणि रमाकांतच्या पायाला गोळी लागताच रमाकांत मात्र खाली पडतो. सुप्रिया आता शुद्धीवर येते आणि धावतच संजय आणि सुप्रिया तिच्या जवळ येतात आणि आता मात्र रमाकांतचा म्हणजे पायाला गोळी लागलेली आहे. तर सुप्रिया जोरात आता किंचाळते, कोणी आहे का, वाचवा वाचवा. आणि त्याच वेळेस मात्र आता हा उदयकांत आणि वल्लरी तिथून पळ काढत असतात. पण वल्लरीला असं वाटत असतं की आता किती काही झालं तरी हा रमाकांत अर्णवच्या जर हाती लागला, अर्णवला जर सगळं काही सांगितलं तर मात्र काही खरं नाही. आता तो जर वाचला तर आता तो वाचायला तर नको, कारण त्याला गोळी लागलेली आहे. पण नक्की गोळी कुठे लागली हे वल्लरीला माहिती नसतं. पण आता येथे थांबून उपयोग नाही, नाहीतर ती ईश्वरीची आई आपल्याला बघेल आणि आपला सगळा घोळ होईल. त्यानंतर इकडे मात्र आता नम्रताने जो प्लॅन खेळलेला असतो, ईश्वरी नम्रताला म्हणते की नम्रता ताई, तू असं काहीतरी करशील मला वाटलं नव्हतं, कारण आज तू असं काहीतरी केलं आहे, आमचे पास चोरण्याचा प्रयत्न केला. आमचे पास मात्र आम्हाला मिळालेले असतानासुद्धा ते पास आम्हाला मिळून न देण्यासाठी तुझे काही प्रयत्न केलेत, ते सगळं सत्य माझ्यासमोर आलेलं आहे. तेव्हा आजी मात्र हे सर्व ऐकते. आजी म्हणते की नम्रता, तू असं काही करशील मला वाटलं नव्हतं. अंजलीसुद्धा नम्रताला खूप काही बोलते आणि नम्रताला सगळेजण बोलत असतात. नम्रता आता खाली मान घालून उभी असते. शेवटी ती आकाशवर रागवते. पण ईश्वरी अर्णवने ही जी काही स्पर्धा जिंकलेली आहे त्याचा आनंद मात्र सगळ्यांना झालेला असतो. सगळेजण त्याच आनंदात असतात आणि नम्रता जळफाट होऊन ती मात्र आता घरी निघून गेलेली असते. पण त्याच वेळेस आता सुप्रियाचे सारखे फोन येत असतात. नम्रता जेव्हा फोन उचलते तर तिला ते ऐकून धक्काच बसतो. नम्रता जोरात आता किंचाळते आणि ईश्वरीला फोन करते. सगळेजण घाईने घरी येतात आणि ते बक्षीससुद्धा अर्णव ईश्वरीलाच मिळालेलं असतं. तेव्हा आता जो काही घडलेला प्रकार आहे, कारण सुप्रिया आणि आता हा संजय घाईने रमाकांतला हॉस्पिटलला नेतात, त्याच्यावर उपचार करतात आणि आता त्याच्या झालेल्या जखमा आहे ते सगळं काही भरून काढण्यात येतात. परंतु वल्लरी गायब झालेली असते. वल्लरीला आता असं वाटतं की आपल्याला घरी जाण्यासाठी सुद्धा चान्स नाही, जर घरी गेलो तर आपण गोत्यात येऊ शकतो. त्यामुळे असं काहीतरी प्लॅन करून आपण कुठेतरी बाहेर आहे असं दाखवायचं आणि सगळं काही गेम फिरवायचा, असे मात्र आता तिने ठरवलेलं असतं. पण रमाकांत मात्र आता शुद्धीवर आल्यानंतर तो मात्र सगळं काही अर्णव ईश्वरीला सांगणार असतो. तेव्हा मित्रांनो, आता पुढे नक्की काय होईल बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.